वेलकम टू सॅम शो. आपण आज अधिरथ पणीकरला भेटणार आहोत. अधिरथचा प्रवास आपण अधिरथ कडून ऐकू. अधिरथ कोण आहे, सध्या काय करतोय, कॉर्पोरेटमध्ये तो आला कसा, स्कूलिंग कसं झालं, त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे अनुभव आपण कॅमेऱ्यामध्ये आज टिपणार आहोत. सो वेलकम अधिरथ इन द सॅम शो. नमस्कार. वेलकम. तुझा प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, मी ऐकलंय. आज मला कॅमेरा टिपायचा. सो कसं चालू झालं तुझं स्कूलिंग, कसा आला कॉर्पोरेटमध्ये, वेगवेगळे तुझे किस्से, त्याच्यानंतर कॉर्पोरेटमध्ये आल्यानंतर कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तू फेस केले, स्कूलिंगमध्ये कसं वातावरण होतं, त्याच्यानंतर डास्ट्रिक ज्यावेळी चेंज होतो माणूस कॉर्पोरेटमध्ये आल्यानंतर, ते कसं तू फेस केलं. मल्टिपल अँगलनी टिपायचंय आज. सगळे अनुभव, छोटे मोठे अनुभव मी एक्सपिरियन्स केले. बाकीचे हिडन एक्सपिरियन्सेस आहेत ते तुझ्याकडून मला जाणून घ्यायचे आज. माझं इंट्रोडक्शन मी पहिलं देतो. माझं पूर्ण नाव अधिरथ श्याम पणीकर. माझं मूळ जे आहे हे केरळचं आहे, पण जन्म माझा पुण्यातला. शिक्षण पुण्यातलं, सगळे माझे मित्रमंडळी सगळे पुण्यातलेच, त्याच्यामुळे सगळं माझे पूर्ण आयुष्य इथे गेलेलं आहे. सुरुवात 1990 पासून. त्याच्या व्यतिरिक्त माझी आई शिक्षिका असल्यामुळे पहिली शाळा माझी तीच. सो पहिली माझ्या आईची शाळा जी आहे त्या शाळेतनं माझं शिक्षण सुरुवात झाली. MIT म्हणून शाळा आहे, तिथे माझं बाकीचं शिक्षण 1ली ते 10वी झालं. मिनी KG ते 10वी झालं. शाळेतले किस्से तर बरेचसे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त खोलवर जाण्याऐवजी वरवरच सांगितलेलं बरं, की उन्हाळगिरी भरपूर केलेली आहे. आधी सुरुवातीचे काही वर्ष हुशार मुलगा, अगदी अभ्यासू वगैरे असं, आणि त्याच्यानंतर शिंग फुटले आणि जे बाकीच्या लोकांबरोबर होतं, म्हणजे बॅक बेंचर्स सोबत तेच झालं. तेच माझ्यासोबतही घडलं. पण एक अँगल असतो ना, आई शिक्षिका, त्याच्यानंतर आपण त्याच शाळेत शिकतो आणि मग आपण हुशार, ही एक इमेज असते नाही का, म्हणजे शिक्षकांच्या त्याचं दडपण बरंचसं होतं. दडपण म्हणण्यापेक्षा एक आई वडिलांचं रेप्युटेशन कसं आपल्या हातून नीट राखता येईल ह्याचा थोडासा विचार डोक्यात नेहमी असायचा. आई वडिलांनी अशी कधी सक्ती केली नव्हती. ते अगदी मोकळ्या मनाने त्यांनी मला सगळ्या ह्याच्यात साथ दिलेली आहे, अजूनही देतात. त्याच्यामुळे त्यांचं अशी सक्ती मला कधीच नव्हती. पण स्वतःचं थोडंसं एक खंत ज्यावेळेस कमी मार्क पडल्यानंतर थोडेसे वाटले, पण ते तात्पुरता होते त्यावेळेस, कारण की एवढं त्यावेळेस मॅच्युरिटी म्हणता येईल किंवा विचार तिथपर्यंत पोहोचत नव्हते. ते 10वीचं वर्ष, म्हणजे 10वी जे आहे ते अगदी मोजक्या मार्कानेच गेले. अगदीच मार्क सांगायला नको, तरी किती पडले? तरी अगदी म्हणजे बोर्डातच नाव आलं. म्हणजे आई शिक्षिका, हो. बॅकग्राऊंड तेच, हो. बरोबर. त्याच्यानंतर घरी असं कोणी असलं की एक बर्डन राहते, चांगले मार्क पडले पाहिजे. सगळ्यांचं तसंच असतं की घरून प्रेशर असतं. आणि घरून प्रेशर कधीच नव्हतं. मी जसं सांगितलं तसं माझे आई वडील अगदी या बाबतीत काय म्हणता येईल, प्रॅक्टिकल होतं की माझ्या मुलाचं जेवढं आहे, म्हणजे त्यांना माझ्यावरती विश्वास होता की ह्याचं मेंदू आणि बुद्धी चांगली चालते. शाळेतला एखादा किस्सा सांग ना तुझा. तुझे किस्से लई आहेत, पण तू शाळेपासून चालू. शाळेपासूनचे किस्से एवढे नको खोलत जायला, बरं ठीक आहे. एक किस्सा मी सांगायचं म्हणल्यानंतर असा किस्सा सांग, शिक्षक म्हणून आईने मारलं, घरी म्हणून पण आईने मारलं, आणि परिस्थिती थोडी कठीण गेली तुला ते हँडल करण्यासाठी. कॉपी केलेल्याचाच किस्सा आहे. सांग. तर 9वीची परीक्षा, जॉग्रफीचा पेपर. हिस्ट्री आणि जॉग्रफी या बाबतीतलं जर का बघितलं तर खूप हालाकीचे ते दिवस होते हिस्ट्री आणि जॉग्रफीचे पेपर सोडवतानाचे.
तर जॉग्राफी आपल्याला पुण्याबाहेरची माहिती नव्हती त्यावेळेस. पुणे, मुंबई आणि केरळ माझं जग तिथपर्यंतच होतं त्यावेळेस. आणि इतिहास जर का बघितला तर छत्रपती शिवाजी महाराज होते एवढं माहिती होतं, पण त्यांनी पराक्रम काय केले याचा काही अंदाजा नव्हता. वाचण्यामध्ये जेवढं येत होतं तेवढं त्याच्यामधनं फक्त नावं तेवढी लक्षात राहिली. बाकी बरंच अवघड परिस्थितीमध्ये. जॉग्राफीचा पेपर जर का पाहिला तर 9वीच्या वर्षामध्ये पेपर चालू असताना माझ्या शेजारी एक माझा मित्र, त्याचं नाव घ्यावंच, ऋत्विज चिटणीस. ऋत्विज चिटणीस याचा शेजारच्याचा त्याचा पेपर लिहून चांगला होत होता. मदतीसाठी त्याला हाक मारली खरी, तो मदत करायलाही तयार झाला, पण लिहिलेलं त्याने एवढं की ते एक ओळ बघून लिहीपर्यंत बराच वेळ झाला. त्याच्यामुळे मी घेतला पेपर ओढून त्याच्या डेस्कवरचा आणि मी लिहायला सुरुवात केली. मग माझं पूर्ण सप्लिमेंट भरून दुसरी सप्लिमेंट लागली. तरी आश्चर्याने माझ्या शिक्षकांना जरा संशय आला. ज्याच्या इतिहासाचा पेपर पहिल्या पानाच्या पुढे कधी जात नव्हता, जॉग्राफीचा पेपर पहिल्या पानाच्या पुढे कधी जात नव्हता, तो सप्लिमेंट लावायला लागले म्हणून. मग त्यांनी येऊन पाहिलं तर तेव्हा त्यांना कळालं की वेगळ्याचाच पेपर आहे. आणि त्या ह्याच्या विचार घेऊन मला प्रिन्सिपलकडे घेऊन गेले. आई शिक्षिका आणि वडील ऑफिसला जायचे, तेव्हा घरी कोणच नव्हतं. नंबर जर का विचारलं तर आईच्या शाळेतला नंबरही माहिती नव्हता आणि मोबाईलचे त्यावेळेस एवढे काही दिवस नव्हते. त्याच्यामुळे मला आमच्या पिऊन बरोबर थेट घरी धाडलं की वास्को दा गावात झाला होता तिथे पिऊनचा, कारण की इकडे तिकडे फिरवत होतो, बरंच फिरवलं. घरात येऊ नये ही गोष्ट त्याच्यामुळे. त्याने पण त्याचा भारत शोधला. त्याचा शोध लागल्यानंतर घरी मी पोचेपर्यंत तोपर्यंत आई शाळेतनं आली होती. आईच्या समोर आमचे पराक्रम मांडले. आणि त्यावेळेस आई एक शिक्षिका म्हणून की तू नापास झाला असतास तरी चालला असतं, पण हे खोटेपणा तू करू नये, ही तिची भूमिका. शिवाय तिचे आई म्हणून माझ्यावरती असलेला विश्वास आणि त्यावेळेस तिची भूमिका. बरोबर. असे दोन्ही त्यावेळेस माझ्यासाठी कठीण परिस्थिती होती, कारण की दोन्ही व्यक्तींना मी त्यावेळेस थोडंसं दुखावलं होतं. सो मार दोन्ही साईडने पडत होतं, दोन्ही गाल सुजले होते. अशी परिस्थिती काहीतरी माझी होती. म्हणजे इतिहास आणि भूगोल एकत्र दोन्ही माझ्या गालांवरती दिसत होते, अगदी लख्खपणे. बरं, त्याच्यानंतर 10वी, 11वी, 12वी. 10वी माझी झाली. 10वी झाल्यानंतर परत महाराजांनी पराक्रम केले म्हणून आम्हालाही करायचे. पराक्रम आपले सुरूच राहिले आणि ते काय घरच्यांना पटत नव्हतं. पटत नसल्यामुळे मला काही कारणास्तव माझ्या मामाकडे मुंबईला पाठवण्यात आलं होतं. तिथे परत माझी 11वी 12वी सुरुवात केली. आणि तरी 12वी पूर्णतः माझी झाली नाही. त्याच्यानंतर मला एक गोष्ट कळली की आपण अकॅडमिकमध्ये तेवढे काही हुशार नाही, किंवा हुशार म्हणण्यापेक्षा माझी त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहिला नव्हता. इंटरेस्ट नसल्यामुळे मग मी कामाला सुरुवात केली. सुदैवाने आजीचं दुधाचं सेंटर होतं, म्हणजे दूध केंद्र होतं. त्याच्या व्यतिरिक्त स्वतःलाही काही करण्याची जिद्द होती. बरोबर. आणि शिकवण अशी मिळाली होती की कुठलंही काम छोटं मोठं नाही. तुला छोट्या कामाने केल्यानंतर तुला मोठ्या पायऱ्यांवरती चढता येतं, हे तिथे मला पहिल्यांदा कळलं. पायऱ्या तशाच चढायच्या असतात. आणि तिथून मग माझी सुरुवात झाली. दूध पोचवणं, पेपरची लाईन टाकणं, हे माझं पहिलं काम मी स्वतःहून जे केलं होतं ती गोष्ट होती. आणि ते दिवस फार स्ट्रगलचे तू अनुभवले. स्ट्रगलच्या म्हणण्यापेक्षा ते शिकवण्याचे होते. ते पहिली कॉर्पोरेट लाईफचं जे सुरुवात आपण ज्याला म्हणता येईल की पहिलं जे असतं नेटवर्किंग, ते माझं नेटवर्किंग तिथून पहिलं सुरुवात झाली. सो ग्राउंड लेवल पासून सुरुवात केलेली आहे. ग्राउंड लेवल पासून सुरुवात केल्यामुळे बेनिफिट मला असं झाला की मला लोकांची मानसिकता लक्षात आली. त्यांचे विचार काय असतात, त्यांच्याशी बोलायचं कसं, सामाजिक ज्ञान ज्याला आपण म्हणतो की लोकांमध्ये आपला व्यवहार कसा असला पाहिजे, किंवा त्यांच्याबरोबर बोलताना आपण कसं आदबीने बोललं पाहिजे,
या सगळ्या गोष्टी मला तिथून कळायला सुरुवात झाली. हे सोशल नॉलेज खरं महत्वाचं आहे. जे सोशल नेटवर्किंग किंवा जे लोक अनुभवायला भेटतात किंवा जे आपण शिकतो ना त्यावेळेस ते खरंच जीवनभर कामाला आहे. अगदीच अगदीच. कॉलेजेसमध्ये जसं तू म्हणालास तसं एथिक्स आणि एटिकेट शिकवता येतं. बरोबर. कोणाला टॅलेंट आणि बिहेवियर नाही शिकवता येत. टॅलेंट आणि बिहेवियर हे ज्यावेळेस तू 4 जणांना भेटतोस, चार टाळकी तुला ज्यावेळेस ज्ञान द्यायला येतात आणि तू त्यावेळेस त्याच्यातनं डिसिजन घेतोस, तिथे तुला काही गोष्टी शिकायला मिळतात. अनुभव तिथूनच येतो. बरोबर. बरोबर. जसं आधीचे लोक बोलून गेले पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, तशा काही गोष्टी माझ्यासोबत घडत. बरोबर. तेच करता करता माझी पहिली जी कंपनी होती ती माझ्या मामा जिथे काम करत होता ॲज अ प्रेसिडेंट होता तो. ओके. सो त्याने पाहिलं की हा करतोय आणि त्याने मला एक पहिली संधी दिली. त्याच्या कंपनीमध्ये ॲज अ रिटेनर मी स्टार्ट केलं, की जिथे रोजंदारीवरती की तू आज आलास की आज तुला पैसे, पण कॉर्पोरेट लाईफ. ओके. सो ते एक जवळून मला पाहायला मिळालं. ॲडव्हर्टायझिंग कंपनी असल्यामुळे तिथे लोकांबरोबर बोलणं, बऱ्याच शहरांमध्ये जाता आलं मला तिथून त्याच्या कंपनी मार्फत, की जिथे अहमदनगर झालं, गुजरात झालं, त्याच्यानंतर रांची, छत्तीसगड, वेस्ट बेंगॉल, या सगळ्या राज्यांमध्ये किंवा त्या सगळ्या शहरांमध्ये मला फिरून तिथल्या लोकांना भेटता आलं, तिथल्या लोकांची मानसिकता कळाली. बरोबर. सो माझं जे बॅकग्राऊंड आहे आत्ता ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, किंवा मला जे करायचं आहे पुढे नेटवर्किंग किंवा लोकांबरोबर कम्युनिकेशन, जे नेटवर्क बिल्ड करायचं ते नेटवर्क कसं बिल्ड करावं ह्याचा साधारणतः पाया मला तिथून मिळाला. हो. म्हणजे लोक म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पाया रचायला चालू करतो. तू तर आधीच रचलाय. मध्ये 2 सप्टेंबर 2011 माझा पहिला जॉबचा दिवस होता. हो. गणपती होऊन 2च दिवस झाले होते आणि तिथून माझी सुरुवात झाली. गणपती बाप्पाने अगदी छान सुरुवात करून दिली होती. 2011ला सुरुवात केली आणि ते 2 व्यक्ती जे होते माझ्या आयुष्यातले ते म्हणजे मंदार जाम सांडेकर आणि टेक्निकल अनालिसिस गुरु किरण जाधव सर. आणि यांच्याबरोबर खूप जवळून काम करता आलं. सुरुवातीच्या जॉबमध्ये पहिला दिवस आणि त्या दिवशी किंवा ओव्हर द पिरियड जे लोक सुरुवातीला भेटतात ना ते आयुष्यभर लक्षात राहतात. पण कायमस्वरूपी पहिली शिक्षिका, पहिल्या जॉबचे जे ओनर होते ते, पहिली कंपनी, पहिली गर्लफ्रेंड, हे सगळेच. ते पण सांगायचे तुला. त्याचं त्या बाबतीत थोडासा कच्चा आहे, बट प्रयत्न भरपूर केलेले ते 100% सांगू शकतो. प्रयत्न एज्युकेशन मध्ये झाले, प्रयत्न करिअर मध्ये झाले, प्रयत्न नॉर्मल, प्रयत्न सगळीकडेच माझे. प्रयत्न अंती परमेश्वर मी सांगितलं, मला शिकवण, प्रयत्न शेवट संस्कार काय मला मी सोडू शकत नाही. प्रयत्न अंती परमेश्वर, एवढं मला काय ते काय आहे ते माहिती. किती कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये तू काम केलेस? माझ्या आत्ताची जी लास्ट कंपनी होती ती 6वी असेल. ओके. 6 कंपन्या ओव्हर द पिरियड ऑफ 12 इयर्स मी बदललेले आहे. अच्छा. ही अशी कंपनी सांग जी ओव्हर द पिरियड किंवा त्या कंपनीचं काय कल्चर तुला आवडलं? प्रिसिजन टेक्निकल्स, की तिथे येणारा माणूस जो आहे तो दगडच समजला जायचा. ओके. आणि त्या दगडाची मूर्ती ते लोक घडवायची. सो दगडाची मूर्ती या अशा प्रकारे घडवायचे की त्यांना खूप छान माहिती होती किंवा त्यांना जाणीव होती, जे काय म्हणता येत नाही, शब्द मला त्याच्यातलं कळत नाही, पण समजून घ्यावे, की त्यांना एक जाणीव होती की आपल्या इथे जेवढा माणूस जुना तेवढा आपल्या गोष्टींची त्याला माहिती जास्त. आपण फक्त त्याला शिकवायचं की तू ते विकायचं कसं. बरोबर. म्हणजे जुन्या माणसांना जपलं पाहिजे कंपनीने, असं तुला? कारण की त्यांच्यासारखं ज्ञान तुमच्या कंपनीबद्दलचं दुसरं कोणीच देऊ शकत. बरोबर. आला. त्यांना सगळ्या आतल्या गोष्टी माहिती असतात, बाहेरच्याही गोष्टी माहिती असतात. मग ते त्याचं पूर्ण संमेलन करून तुमचे योग्य ते निर्णय ते घेऊ शकतात. बरोबर. आलं लक्षात. एक असा अनुभव कॉर्पोरेट मधला एकदम वाईट, म्हणजे एक्सप्लेन पण करताना असे अंगावर शहारे येतील असा अनुभव. लास्ट मोमेंट ले ऑफ. अशी कोणती कंपनी जिथं सोडलाय, म्हणजे हे ले ऑफ तू अनुभवलंय? म्हणजे कधी, कोणता पिरियड होता तो आणि का झालं ले ऑफ? आता रिसेंटच आहे, खूप नवीनच आहे.
आणि हे ले ऑफ पद्धती जी आहे ही खरं माझ्या मते एका कुठल्याही ऑर्गनायझेशनचा हा खूप मोठा सेटबॅक असू शकतो. कारण की त्यांच्याकडे कॅल्क्युलेशन नसावे अशी परिस्थिती तुमच्यापर्यंत निर्माण होते की आज माझ्याकडे पैसे नाहीत, मी तुला पैसे देऊ शकत नाही, तुम्ही बाहेर जा. माझ्याकडे प्रोजेक्ट नाहीये, मी तुला पैसे देऊ शकत नाही. हे बाहेर हे कारण नसू शकतात, कारण की ह्याच्या मागचं अनालिसिस हे कुठलीही कंपनी करतच असेल. बरोबर. मग हे त्यांच्याकडे आधी नसेल, ऐन वेळेस थोडी येणार. मग त्या अपेक्षेवरती तुम्ही कुठल्याही माणसाला ऐन वेळेस ले ऑफ ठेवता आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट नाही आता मिळणारच नाही आहे, अगदी नाका तोंडाशी पाणी आल्यानंतर मग तुम्ही त्या माणसाला ढकलताय. हे चुकीचं. हे चुकीचं. नाही, पण ले ऑफ ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस सगळीकडेच परिणाम होतो, एम्प्लॉय आणि कंपनी. पण एम्प्लॉयवरती ना खूप जास्त परिणाम होतो. भयंकर. काय वाटतं तुला, कितपत परिणाम होतो एखाद्याचा ज्यावेळेस ले ऑफ होतो त्यावेळेस? अंदाज नसतो कुठल्याही एम्प्लॉईला. मी एम्प्लॉय आणि ऑर्गनायझेशन वेगवेगळं करून सांगतो. अंदाज नसतो की माझे पुढचे येणारे जे आहेत काही गोष्टी थांबणार आहेत, काही गोष्टी आपण त्या मांडलेल्या असतात की हे पैसे आल्यानंतर मी पहिले इथे देईन, पहिले तिथे देईन, किंवा माझे काही जे देणे असतील ते पूर्ण क्लिअर करीन. हे माहिती नसल्यामुळे त्या एम्प्लॉईवरती अचानक ज्यावेळेस तो कोसळतो की ले ऑफ केलेलं आहे, कारण की पिरियड नाही मिळत तो सगळं प्रोसेस करण्याकरता. म्हणजे हे तो अनुभव साधारणतः मी जर का वर्णायचा झाला तर अचानकपणे आपल्या आयुष्यातनं कुठली तरी व्यक्ती जाण्यासाठी. म्हणजे हिलेरियस एक्सपिरियन्स असा की म्हणजे शब्दात पण व्यक्त नाही चालत नाही. बरोबर. कारण की देणी असतात, भीती असते आतमध्ये की परत दुसरा जॉब मिळेल की नाही, कारण की आता जॉबची अशी जर का बघितली तर खूप टंचाई आहे. बरोबर. म्हणजे एक तर कॉर्पोरेट मध्ये येणंच आता चॅलेंजिंग झालंय, भयंकर. टिकवणं त्याच्यापेक्षा चॅलेंजिंग, भयंकर भयंकर. एका खुर्ची मागे आधी मी ज्यावेळेस सुरुवात केली तेव्हा एका खुर्ची मागे 4 जण होते. बरोबर. आज जर का परिस्थिती बघितली तर एका खुर्ची मागे 15 जण होते. म्हणजे म्हणजे आता पास आउट होणारा क्राऊड खूप जास्त आहे. भयंकर. आणि सगळ्यात मिसिंग मला जे वाटतं ना, जे आजच्या घडीला आहे ते टॅलेंट आहे, पण ते टॅलेंट पोर्ट्रे करणं सुद्धा एक त्याच्यातला भाग येतो. की मी माझा अनुभव सांगायचा झाला तर मी आता जेवढं तुझ्याबरोबर मोकळेपणे बोलू शकतो तेवढं मोकळेपणे मी कुठल्याही डायरेक्टर समोर किंवा यांच्यासमोर बोलू शकत नाही, रिक्रुटर्स समोर. त्याचं कारण असं आहे की एकतर डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन्स चालू असतं की आपल्याकडे टाइम कन्स्टंट आहे, आपल्याकडे दिवस नाही. दुसरी गोष्ट, समोरची बसलेली व्यक्ती माझ्या बोलण्याचा गैरअर्थ घेईल का, ह्याचं दोष मी त्या समोरच्या व्यक्तींना देण्याऐवजी मी मागायच दे. कसा? 2 गोष्टी, एकतर हे माझ्या मेंदूतले विचार आहेत. दुसरी गोष्ट, समोरची व्यक्ती आपल्याला काय घेईल की नाही ही जी भीती आहे, किंवा आपल्या अर्थाचा अनर्थ करेल का. कारण की ठीक आहे, काही माझ्या आयुष्यातल्या गोष्टी मी जेव्हा सांगतो की सर माझ्याकडे डिग्री नाहीये पण मी ह्या गोष्टी करू शकतो, हे समोरच्याला पटवून देणं, त्याच्यासाठी मला डिबेट करावं लागतं. सर ही गोष्ट अशी, हे आपण एक एक्झाम्पल घेतोय, म्हणजे एक्झाम्पल, उदाहरण असं होऊ शकतं. आणि मग लोकांची आणि मग ते आता सध्याला इगो खूप लोकांचे वरच्या थराला बसलेले आहे. म्हणजे सगळ्यांचेच आहेत असं नाही म्हणता येणार, पण बऱ्याच लोकांचे आहेत. मग तो समोरचा व्यक्ती त्या इगो घेऊनच बसलेला आहे का, हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाने भीती वाटते. स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारी लोक जे इंटरव्ह्यू मध्ये येतात आणि स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात, त्यांचं रिजेक्शन लेवल ठरलेलं असतं. त्याचा अनुभव मला नाही माहिती, पण मला जो अनुभव आलेला आहे, मी आतापर्यंत प्रयत्न बरेच ठिकाणी केले, स्ट्रेट फॉरवर्ड सांगायचे सुद्धा केले की तुमची कंपनी गाळात आहे आणि तुमच्या कंपनीला माझी गरज आहे, मी हे गोष्ट करू शकतो. तर त्या माणसाला, त्या व्यक्तीला त्याचा खूप त्रास झाला. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं हे मला थोडस अवघड पडलं. दुसऱ्यांदा मी परत एकदा प्रयत्न केला, जिकडे मी त्यांना अगदी सौम्य भाषेत छान सांगितले की सर या गोष्टी आहेत, इथे तुमचं प्रोग्रेस आपण करून देऊ शकतो आणि मी ह्या पद्धतीने याच्यावरती काम करू शकतो.
ते एक झालं. स्वतःचं डोकं तिथून ह्या गोष्टी अनुभवल्या की त्यांचं म्हणणं असतं की तू तुझं डोकं लावू नकोस. ओके. व्हेरॅज हे ऍक्च्युली माझंच काम होतं. हायर केल्यानंतरची गोष्ट वेगळी, पण प्रोएक्टिव्हली जर का तुम्हाला कोणी इन्फॉर्मेशन देते आणि ते जर का समोरच्याला दिसतंय तर ते पॉझिटिव्हली घ्यावं बरोबर आणि एक अंडरस्टँडिंगने घ्यावं अशी अपेक्षा असते की नाही ह्याने अभ्यास करून आलेला आहे बरोबर आणि ह्याला माहिती आहे की हा काय करतोय. बरोबर. कारण की हेच तर लक्षणं असतात की आपला हायर होणारा कॅन्डिडेट जो आहे त्याला आपल्या कंपनीची माहिती आहे की नाही, तो प्रोडक्ट नॉलेज घेतोय की नाही. बरोबर. तर प्रोडक्ट नॉलेज असेल तर त्या माणसाला एकटं जरी सोडलं तर तो तिथे धंदा करून येऊ शकतो आणि हे मी दाखवलेलं सुद्धा आहे, वारंवार दाखवलेलं आहे. सो पेन पॉईंट ज्यावेळेस आपल्याकडे असतात त्यावेळेस ती गोष्ट समोरच्याला विकायला किंवा त्यांना द्यायला अवघड बरोबर. आता कॉर्पोरेटमधले तुझे काही अनुभव जे खरंच टिपण्यायोग्य आहेत का? मुंबईचा एक अनुभव जो आपण आधी हे केलाय, म्हणजे बऱ्याचदा आपण चर्चा केली. एका कस्टमरचा तो कोर कटवाला अनुभव सांगितला तर बरोबर आहे. गोष्ट अशी घडली होती की तिथे मिसकम्युनिकेशन हे झालं होतं की एका कस्टमरला आपलं प्रोडक्ट आवडलं, त्याने घेतलं आणि त्यावेळेस माझ्याकडनं सांगताना त्याला हे सांगितलं गेलं नाही की वायर जे आपण टाकतो जमिनीमध्ये त्याच्यासाठी आपल्याला कोर कट करावा लागतो. तो कोर कट करावा लागतो, पण तो तुम्ही करायचा आहे हे माझ्याकडनं पोहोचत झालं. आणि कस्टमर जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे प्रोडक्ट नॉलेज त्यांना दिलेलं आहे त्याच्याने पूर्ण इम्प्रेस्ड होता. कस्टमरने चांगला फीडबॅकही दिला की तुम्ही या रेटला का विकताय, तुम्ही 14,000 किंवा त्याच्या हायर रेटला तुम्ही हे प्रोडक्ट तुमचं का विकत नाही, कारण की हे तुमचं खूप उपयोगी आहे. हे सगळं असून सुद्धा फक्त एक मिसकम्युनिकेशन मला खूप महागात पडलं होतं. ते म्हणजे असं की कोरकट मी ज्यावेळेस त्यांना दुसऱ्यांदा फोन करून सांगितलं सर तुम्हाला ही गोष्ट करून घ्यायची आहे, त्या कस्टमरने मला इतकं डेंजरपणे रिप्लाय दिला होता की तू ये याच टाकीत बुडवून तुला मारूनच टाकतो म्हणून. ही अक्षरशः अशी परिस्थिती निर्माण झाली होती की एकतर मी तिथे एकटा राहिलो. दुसरी गोष्ट मला कॉर्पोरेट लाईफ मध्ये माझं नाव खराब करून घ्यायचं नव्हतं, त्याच्यामुळे उलट बोलू शकत नव्हतं. तिसरी गोष्ट कस्टमर जो आहे तो वयाने जास्त होता, संस्कार कुठेतरी मध्ये येतात की सर तुम्हाला उलट बोलू नाही शकत आणि ते कॉर्पोरेट एथिक्स जपणं वगैरे सगळंच त्याच्यामध्ये मिक्सचर होतं, सगळ्याच फिलिंग्स. ओके. पण तो अनुभव मिसकम्युनिकेशन, एक छोटस मिसकम्युनिकेशन खूप प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. खूप प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतो. म्हणजे एक ज्यावेळेस प्रोडक्टचं नॉलेज चांगलं असतं आणि डूज अँड डोंट्स क्लिअर असतात तर काही प्रॉब्लेम नाही. पण जे खरंच माहिती नाही किंवा ज्याच्याविषयी खरंच म्हणजे काहीच माहिती नसतं आणि कस्टमरला ओव्हर प्रॉमिसिंग हे फार डेंजर आहे. अगदीच जेवढं आहे तेवढंच द्यायचं. ओव्हर प्रॉमिसिंग सुद्धा, अंडर प्रॉमिसिंग सुद्धा. हा, म्हणजे जेवढं आहे तेवढंच कस्टमरला डिलिव्हर झालं पाहिजे. अदरवाईज कमी जरी दिलं तरी प्रॉब्लेम आणि जास्त दिलं तरी जास्त प्रॉब्लेम. आणि नेहमी ह्या कम्युनिकेशन मध्ये किंवा मीटिंग्स मध्ये ना फार प्रिसाईज बोललं पाहिजे. माझं वैयक्तिक जर ओपिनियन जर फार प्रिसाईज, जेवढं विचाराल तेवढंच. फार कस्टमरला ना म्हणजे त्याला काय गरज आहे ना ती गरज ओळखणं हे स्किल आहे आणि त्या गरजेपुरतच सांगणं. गरजेच्या व्यतिरिक्त जर पसारा घालत बसलं ना मग ते शेकतं कुठं ना कुठं. खूप खूप अनुभव आहे. खूप चांगला शेक मिळाला होता मला आणि तो कधीच विसरणार नाही. ओके. पण त्या ह्याच्यातनं सगळ्यातनं या सगळ्या गोष्टीतनं एक मी सांगायचं मला मी या पॉडकास्टला येण्याचं की मी हे ग्राउंड लेवल पासूनच शिकलो. म्हणजे ग्राउंडवरती असताना मला असं अजिबात वाटत नाहीये की मला माझे विचार असे मला सांगतात आहेत की मी हे कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन शिकू शकलो नसतो. ही सगळी ग्राउंड वरतीच शिकलेली गोष्ट आहे. रियालिटी, ग्राउंड रियालिटी ही ग्राउंड रियालिटी आहे. प्रत्येक वेळेस कसं ना, प्रत्येक वेळेस आपण म्हणजे काहीतरी मिळतंय म्हणून नाही केलं पाहिजे. आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय ना. एका कंपनीमध्ये तुला एक नवीन अपॉर्च्युनिटी मिळाली मुंबई रिजनचा एक बिझनेस डेव्हलपमेंट करण्यासाठी. तिथे एकदम हायपर टेन्शन मध्ये गेल्यानंतर तू
डायरेक्टर सरांना कॉल केला, तुझ्या कलिग्सला कॉल केला, रिपोर्टिंग मॅनेजर्सला कॉल केला, हो. तो एक किस्सा सांग ना. तो किस्सा असा होता की माझा सुरुवातीचा बॅकग्राऊंड जर का पाहिलं तर मी सदान कदा त्या कामाच्या गडबडीत, म्हणजे जर का बघितलं तर 8 वर्ष माझे फायनान्शियल सेक्टरला, जिथे रोज मला रोलिंगमध्येच असायचं, कुठलंही काम असं आरामात नाही. बघ. मग त्याच्यानंतर जो मुंबईचा प्रोजेक्ट मिळाला, तिथे नवीन रिजन असल्यामुळे तिथे त्या क्लायंटचं तेवढं इंटरॅक्शन जे आहे ते तेवढं होत नसल्यामुळे, किंवा ट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो की क्लायंट बरोबर काही गोष्टी एक्सचेंज केल्यानंतर त्याच्याकडनं माहिती देणं किंवा क्लायंट बरोबरचा इंटरॅक्शन हा खूप कमी होता. जास्तीत जास्त वेळ माझा घरात जायचा. ओके. माझं त्याच्यामध्ये एक होतं की असं कसं काय होऊ शकतं, ह्याच्यावरती काहीतरी तोडगा असेलच की धंदा सगळेच करतात, बरोबर. बिझनेस सगळ्यांचा होतो, सेल्सला सगळे जात आहे, आपण का नाही. बरोबर. मग तेव्हा कुठे मी एक जरा वैतागलेल्या अवस्थेमध्ये मी माझ्या डायरेक्टर सरांना, रिपोर्टिंग मॅनेजरला, माझ्या असणाऱ्या सोबतच्या असणाऱ्या कलिगला पुण्यात, त्यांना सगळ्यांना फोन केला. सुरुवात डायरेक्टर पासून पहिला फोन डायरेक्टरलाच गेला की तुम्ही काय झोपा काढताय का, माझ्याकडे डेटा आहे, आपण या पद्धतीने करू शकतो, तुम्ही का नाही करत आहे. हे फ्रस्ट्रेशन जे होतं की अरे आहेत ना एवढे रिसोर्सेस, का नाही करत. मला हे जाणून घ्यायचं होतं की ठीक आहे त्यांच्याकडे रिसोर्सेस, त्यांना माहिती असतं, का नाही करत आहे ह्याचं सुद्धा कुठेतरी, की तुमच्याकडे डेटा नाही आहे का. डेटा मी पुरवतो, डेटा मी काढतो, सोसायटीज हवेत ना, सोसायटीचा डेटा मी काढतो, लोकांचा हवा आहे त्यांचा काढतो, तिथे जाऊन भेटतो. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे रिसोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण त्यांचे चॅनल पार्टनर्स आपण बनवू शकतो, बिझनेस असोसिएट्स बनवू शकतो, हे आपण का नाही करत. पण डायरेक्टर सरांनी तुला त्यावेळी जे समजून घेतलं, कदाचित आज ते मिसिंग असणार. अगदीच. कशा पद्धतीने एवढा फ्रस्ट्रेट झालेल्या माणसाचा ज्यावेळेस कॉल येतो, एवढ्या मोठ्या माणसाला, त्यावेळेस त्यांची रिएक्शन काय होती. त्यांची रिएक्शन खूप काम होत. म्हणजे माझ्या आयुष्यामधले जे धडे देणारे वेळ होते ना, ती त्यातली एक समजू शकतो. कारण की एक वैतागलेला माणूस, समोरचा माणूस, तो जो एका उच्च पदावरती बसलेल्या माणसाला फोन करतो आणि फोनवरतून नाही ते बडबड करतो. मी आता खूप सभ्य भाषेत बोलतो, पण ते जे माझं रिॲक्शन होतं ते खूप वैतागलेल्या अवस्थेत होतं. की तुम्ही डायरेक्टरला हे विचारणं सुद्धा चुकीचं आहे की तुम्ही झोपेत आहात. वर्ष गाठ नाही पडत. म्हणजे अशा लोकांची वर्ष गाठ नाही पडत. त्या माणसाला मी तिथे फोन करून त्यांना हे बोलतोय आणि त्या माणसाने ठीक आहे तू बोलतोयस, तुम्ही सगळं समजून घेतलेलं. उद्या एक काम करू, मी उद्या जे व्यक्ती आहेत माझे रिपोर्टिंग मॅनेजर, मी त्याच्याशी बोलतो, तो समजून घेईल, अजून तुझ्या डोक्यात काय आहे ते त्याला समजावून सांग. बरोबर. हे इतकं शांतपणे सांगणं आणि दुसऱ्या दिवशी ऍक्च्युली माझ्या रिपोर्टिंग मॅनेजरचा फोन येणं की काय आहे तू काही सांगितलंस डायरेक्टर साहेबांना, आणि माझ्या रिपोर्टिंग मॅनेजरने सुद्धा त्या शांततेने घेणं. ठीक आहे, आता त्याच्या मनात त्यावेळेस काय प्रश्न असतील ते त्याचे प्रश्न, बरोबर, बट त्याने ती सिच्युएशन माझ्यासोबतची जी आहे ती खूप छानपणे हाताळली. म्हणजे त्याने समजून घेतलं, त्याने त्याच्यावरती मला अभ्यास करून तू अजून काही काढू शकतोयस का, तो डेटा मला तू पाठवून दे. हेच जर दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये झालं असतं तर काय झालं असतं, बॉम्ब कुठला असतं. म्हणजे आताच्या सिच्युएशन प्रमाणे सांगायचं म्हणलं तर त्याचा ट्रम्प झाला असता आणि माझं इराण आउट. म्हणजे अगदी उद्ध्वस्तच केला की यार तुला कळतंय का तू कोणाशी बोलतोयस आणि काय बोलतोयस. आणि हे मी जिथे जिथे काम केलं, माझ्या सोबतचे मॅनेजर्स, मी त्यांना कधीच दोष देऊ नाही शकत. म्हणजे माझ्यासोबतचे अनुभव वाईट असतील कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये, पण त्याला कारणीभूत मॅनेजर्स नाही. प्रत्येक वेळेस म्हणजे कंपनीला जबाबदार धरण्यात किंवा कंपनीच्या पॉलिसीजला जबाबदार धरण्यात काही अर्थ नाही. बऱ्याचदा आपण पण चुकतो. स्वतःची चूक मान्य करायला, स्वतःची चूक आधी घडतीये हे समजलं गरजेचं आहे. बरोबर. जे मला तरी समजलं, आणि ती म्हणजे एकतर माझी सुरुवात अशी झाली होती की मला मार्ग दाखवणारं असं कोणी नव्हतं की तू हे शिक्षण घे. म्हणजे आई वडील तर होतेच, त्याच्याबद्दल विषयच नाही, पण मुलगा जर का त्याच्या मार्गाने चाललेला आहे ते त्याला सपोर्ट करत. बरोबर, तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. बरोबर. तर
पण असं करिअरमध्ये जर का बघितलं तर करिअरमध्ये मार्ग दाखवणारे असे व्यक्ती जे आहेत मला खूप त्यांची उणीव भासली. ते मला खूप उशिरा भेटले आणि किंवा माझं असं जर का बघितलं तर मी ग्राउंड रियालिटीवरती जास्त जगलो. की मार्केटमध्ये आल्यानंतर मला कळायला लागलं की मी काय केलं पाहिजे, काय नाही, कुठला मार्ग धरला पाहिजे. सेल्स हे मला कळलं. त्याची गाठ म्हणजे दोरी कधी म्हणजे त्याची दोर कधी सोडली नाही. सेल्समध्येच राहिलो कन्सिस्टंट. पण कुठल्या सेक्टरमध्ये काम केलं पाहिजे ह्याचं खूप मला प्रॉब्लेम होत होता. कारण की प्रत्येकाची जशी स्वप्न आहे की माझा पगार खूप छान असला पाहिजे आणि माझं या क्षेत्रामध्ये मला काम करून बघायचं आहे. हे माझ्यासोबत खूप घडलं. कारण की मला स्वतःला ओळखलं तर खरं की मी विकू शकतो, पण कुठल्या सेक्टरमध्ये विकू शकतो, काय घडतं तिथे हे सांगणारं मला कोण. नॉलेज असणं एक 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 जागे बंद, ते नॉलेज विकता आलं पाहिजे. ते ते तर पण आहे. एक स्किल आहे. म्हणजे ही स्किल आहे. सेल्समध्ये जे आहेत त्यांच्यासाठी मी एक गोष्ट खूप आवर्जून सांगायची माझी इच्छा आहे की सेल्सवाला एक अशी व्यक्ती की त्याच्या कामामध्येच मार्केट रिसर्च हे येतं, मार्केट रिसर्च प्रोडक्ट नॉलेज हे येतच. म्हणजे त्याला कुठल्याही पाण्यात टाकलं तर त्याला पोहता येतच. सो सेल्सवाल्यांना असं वर्टिकल सेक्टर वाईज बघणं जे आहे थोडंसं कमी केलं पाहिजे. येस, टेक्निकलवाला माणूस जे आहे तो थोडंसं जास्त पटकन ग्रास्प करेल, सेल्सवाला थोडा हळू. पण रिझल्ट जर का पाहिलं तर रिझल्ट सेल्सवाला खूप छान देऊ शकतो. बरोबर. कारण की त्याला विकायचं कसं आहे. बरोबर. कॉर्पोरेटमध्ये जर यायचं असेल, टिकायचं असेल ना, तर तुझा काय मेसेज आहे? कसं राहिलं पाहिजे एक एम्प्लॉई बनून? कारण की रोज नवीन संधी असते, नवीन काहीतरी शिकत असतो आपण. म्हणजे आपली सगळीच ग्रोथ जर करून घ्यायची असेल कॉर्पोरेटमध्ये, तर तुझा काय क्विक मेसेज काय असणार आहे? कसं राहिलं पाहिजे? कारण की येणं आता एक चॅलेंज झालं आहे. येणं ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते लोक येतील, टिकतील, राहतील, पण राहणं चॅलेंज आहे. तर कसं राहिलं पाहिजे? योग्य ज्ञानानं. म्हणजे जसं टेक्नॉलॉजी बदलत राहील ती अडॅप्ट झाली पाहिजे. ॲडॅप्ट झाली पाहिजे. त्याला ज्ञान हे प्रत्येक ठिकाणून मिळतं. मला 3 इडियट्स पिक्चर मला खूप आवडतं, कारण की त्यांनी खूप छान मेसेज दिलेला आहे त्याच्यामध्ये. आणि ही खरी परिस्थिती आहे, फक्त पिक्चर पुरता मर्यादित नाही होती. ती ज्ञान सगळीकडे मिळतं. तुम्ही त्याच्यातनं काय घेतात हे महत्त्वाचं. आपण पॉडकास्टच्या अगदी शेवटच्या भागात पोहोचलोय. तर जे लोक कॉर्पोरेटमध्ये यायचंय, ज्या लोकांना कॉर्पोरेटमध्ये यायचं त्यांच्यासाठी मेसेज, ज्या लोकांना टिकायचं आहे कॉर्पोरेटमध्ये त्यांच्यासाठी एक मेसेज, ज्या लोकांना एक्झिट व्हायचं आहे त्यांच्यासाठी बॅकअप काय असला पाहिजे, कशा पद्धतीने एक्झिट होता येईल, आणि एक्झिट झाल्यानंतर जायचं आहे कुठं, हे 3-4 प्रश्न जे फार कॉमन आहेत ते मला जाणून घ्यायचे. कॉर्पोरेटमध्ये कसं एंटर करायचं? एकतर सुरुवात शिक्षण, तिथूनच आपण अंडरस्टँड करायला सुरुवात करायची. सगळ्यात पहिलं म्हणजे आपली स्वतःची पडताळणी करणं की आपण कुठल्या गोष्टीत आपलं मन रमतंय, आपण कुठल्या गोष्टीत चांगलं आहे, आपण आपले कल कुठल्या बाजूला आहे आपला, आणि आपण किती छान पद्धतीने आपण त्या गोष्टी समजून घेतो. पहिलं तिथून सुरुवात करावी. इन्स्टिट्यूट्स, आता बरेचसे इन्स्टिट्यूट्स आहेत जे तुम्हाला मदत करतात. विचारता आलं पाहिजे योग्य माणसाला, तिथून सुरुवात करावी. आणि जर का नसेल तसं जमलं तर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये येण्यासाठी माझं तरी असं म्हणणार आहे की एका स्टार्टअप किंवा एक अशी कंपनी की जी अगदी जिथे तुम्हाला ॲक्सेस एका ओनरसोबत आहे, अशा कंपनीसोबत राहून स्टार्ट करावं. कारण सुरुवातीला येतानाच फार मोठी MNC किंवा फार मोठी नावाजलेलीच कंपनी असायला असं नाही, पण ॲटलिस्ट स्वप्न तसे असावे, त्याच्यात काही वावगं नाही किंवा त्याच्यात काही वाईटही नाही. पण जर का तुम्हाला तुमचा मार्ग सापडत नसेल तर एक इन्स्टिट्यूट म्हणून छोटी कंपनी जी आहे हे खूप माझा हा अनुभव आहे की एक छोटी कंपनी जी आहे ती खूप चांगला तुमचा पाया भक्कम करून देते. तिथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळायला सुरुवात होतात. तुम्हाला शेजारीच तुमच्या ओनर असतो, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर बोलणं, तुमची मॅच्युरिटी ते वाढवण्याचं काम करतं. कारण की त्यांची जेवढी मॅच्युरिटी आहे ती मॅच्युरिटी तुम्हाला MNCच्या कंपनीमध्ये लवकर मिळणं थोडं अवघड आहे. सो ज्यांना यायचे त्यांनी ॲटलिस्ट अशा स्टार्टअपमधून जरी स्वतःचं करिअर स्टार्ट केलं, येस खूप चांगलं. जे लोक कॉर्पोरेटमध्ये आहेत त्यांनी
जॉब टिकवणं इट्स चॅलेंज. आता हे चॅलेंजिंग झालं आहे. ट्रू. बरोबर. तर कसं सर्व्हाइव्ह करायचं? बेस्ट वे टू सर्व्हाइव्ह इन द कॉर्पोरेट. इन्स्टेड ऑफ सर्व्हायव्हिंग आय वुड से तुमचा योग्य जर का तुम्ही मार्ग निवडला असेल तर तुम्ही जगायला सुरुवात करता, म्हणजे तुम्ही एन्जॉय करायला सुरुवात करता. सो सर्व्हायवल इज नॉट समथिंग दॅट वुड वरी. तुम्ही त्यावेळेस मग तुमचे पुढचे वाटचालीसाठी तुमची तयारी कशी करायची ह्याचे तुमचे विचार सुरू होतात, ऑटोमॅटिकली सुरू होतात. सो सर्व्हायवल, आणि जरी तुम्ही त्रासात असाल तर ऑलवेज माय लेसन विच आय हॅव लर्न इज ऑलवेज सी द 3 steps फॉरवर्ड. तुमचे 3 पावलं पुढे बघा, तुम्ही त्याच्यावरती काम करा, आणि ते जर का तुमचे नीट गेले तर त्याच्या पुढचे 3 पावलं ऑटोमॅटिकली दिसतात. बरोबर. ले ऑफ आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जास्त विचार करायची गरज नाही, कारण ले ऑफ जर झालं तर फायनान्शियली ज्या गोष्टी ब्रेक होतात त्या होतात. पण त्याच्यासाठी आपण एक बॅलन्स ठेवला पाहिजे, जेणेकरून जरी ले ऑफ झालं घाबरायची गरज नाही. Yes. आपलं स्किल आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला कुठं जायचंय हे माहिती पाहिजे. मग पुढचा मार्ग जो तुम्ही प्रश्न विचारलात की एक्झिट कसं व्हावं, तर एक त्याच्याबद्दल नक्कीच सांगेन. फायनान्शियल सेक्टरमध्ये काम केल्यामुळे या गोष्टी खूप माझ्या मनातही फिरतात आणि दुसऱ्यांना माझ्याकडून ॲडवाईसही जाते की हे माझे स्वतःचे अनुभव सुद्धा आहेत की जसा पहिला जॉब आपल्याला लागतो तेव्हापासून आपण म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा बाकीचे जे इन्व्हेस्टमेंट एंटिटीज आहेत त्याच्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट थोडीफार का होईना पण सुरुवात करावी. बरोबर. मी माझ्या पॉडकास्टमधून प्रत्येकाला हा अनुभव देत असतो किंवा प्रत्येकाला माझा हा कॉमन प्रश्न असतो. जेवढे आपल्याला सॅलरी येते जास्त नाही पण थोडी तरी इन्व्हेस्ट करा, थोडी तरी. ही इन्व्हेस्टमेंट ना कधी मोठी होईल याचा काही अंदाज नसतो, कधी होऊ शकतो. आणि एक फ्रीडम येतं आपल्याकडे, ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट असते ना त्यावेळेस एक फ्रीडम असतं. जॉब केला हरकत नाही, बघू स्किल आहे ना. मी आता तेच बोलणार होतो की ज्यावेळेस आपल्याकडे एक बॅकअप असतो किंवा ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपला जॉब केला तरी आपलं पुढे चालू शकते, जोपर्यंत मी दुसरा जॉब शोधत नाही तोपर्यंत, त्यावेळेस मन शांत असतं. घाई गडबडीत कुठलेही निर्णय घेतले जात नाही जॉबच्या निगडीत, आणि आपल्याला जिथे नकोय तिथे पडायचं नाही हे आपल्याला निर्णय नीट दिसतो. त्याच्यामुळे बरेचसे फायदे आहेत. एक म्हणजे रेग्युलर जॉब स्विच हा तुमच्या रेझ्युमेवरती दिसत नाही, जो माझ्या बाबतीत घडला. की काही सिच्युएशन्समुळे म्हणा, काही क्लायमॅटिक नाही म्हणता येणार पण पर्सनल सिच्युएशन्स मुळे काही गोष्टी मला त्या फोर्सफुली कराव्या लागल्या, कारण की त्या हातातच नव्हत्या. बरोबर. सो त्या ज्यावेळेस घडत होतं त्यावेळेस माझा बँक बॅलन्स 0 होत गेला, आणि 0 होत असलेला बँक बॅलन्स, आणि तो खूप लवकर झाला, आणि तो 0 झालेला बँक बॅलन्स स्वतःला पाहणं म्हणजे पाहवत नव्हता, आणि त्याच्यामुळे जे मिळेल ते माझ्यासाठी सोनंच होतं. बरोबर. सो मला तिथे एक हा माझा वाईट अनुभव, पण त्याच्यातनं चांगलंही कसं घडलं की वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करायचा अनुभव आला. अगेन ज्यावेळेस त्या सेक्टर्समध्ये काम केलं तिकडची थॉट प्रोसेस काय आहे, तिकडचे लोक कसे विचार करतात, तिकडचे एथिक्स काय आहेत, एटिकेट्स काय आहेत, हे खूप जवळून पाहायला मिळालं. बरोबर. आणि ते माझ्यामध्ये मॅच्युरिटी डेव्हलप होत गेली. फोर्सफुली का होईना, हे बाय चॉईस असेल तर गोष्ट वेगळी असणार, बट फोर्सफुली जे आहे ज्यावेळेस पैसा नसतो ते वेगळं ठरतं. बरोबर. बट हा अनुभवही चांगला असतो. सो जर का आलाच आयुष्यात तर त्याला रिग्रेट होऊ नये. बरोबर. दिस इज अगेन लर्निंग. अगेन. आणि कॉर्पोरेटमध्ये ठीक आहे बराच काळ राहिलं, एक्झॅक्ट एक्झिट म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये 60 झालं की आउट. एक्झॅक्टली. कॉर्पोरेटमध्ये कधी एक्झिट घ्यायचं, कधी घेऊ शकतो. प्लॅनिंग तुमची अगेन फर्स्ट डे पासून तुमची प्लॅनिंग असली पाहिजे ह्याची, की ज्याच्यामध्ये तुमचं आता आधी गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे तुम्हाला पेन्शन आणि इन्कम सोर्स हा तुमचा चालू राहायचा, डिपेंडन्सी नसायची कोणावरती. बरोबर. सो ही डिपेंडन्सी घालवण्याकरता पहिला जो दिवस आहे आपला जॉबचा, तिथूनच सुरुवात करावी की इन्व्हेस्टमेंट्स, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, आपण सेकंड सोर्स ऑफ इन्कम जो आहे आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण साईड हसलही म्हणतो, तो आपण चालू ठेवावा. आपले छंद असे काही असेल की ज्याच्याने इन्कम चालू करता येईल ते आपण सुरुवातीपासूनच जोपासायला सुरुवात करावी. असं कुठल्याही वेळ नसते की मी आता इथे वेळ मिळाला की मी ते करीन. आपल्याला आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा, जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या कामामध्ये थोडंसं लक्ष देऊन आपण ते काम चालू ठेवावं.
एकाच सोर्सवर एकाच सोर्सवरती अवलंबून राहणं हे योग्य नाही आत्ताच्या जगामध्ये. तर त्याचं कारण आहे असं आहे की आपल्या गरजा वाढत आहेत पण इन्कम तेवढं वाढत नाही आणि आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो पण स्वतः काही करत नाही त्याच्यावरती. सो स्वतः करायला सुरुवात करावी असं माझं फक्त सांगणार आहे. बरं जे मी खूप उशिरा केलं, लोकांनी लवकरात लवकर करावं अशी माझी इच्छा. बरं शेवटचा प्रश्न. खूप साऱ्या गप्पा झाल्या, खूप चांगला अनुभव तू आमच्याबरोबर शेअर केला. तू खास करून पॉडकास्टवरती बोलला. तुझे खूप आभार. मला शेवटचा एक मेसेज किंवा तुझं काय लास्ट ओपिनियन काय सांगायचंय तुला पॉडकास्ट थ्रू? सगळ्यात पहिली गोष्ट, मला एक बोलायची संधी मिळाली की जे मी लोकांसमोर कधी बोलू शकलो नाही किंवा बऱ्याचशा लोकांना सांगितलं पण ते खाजगी पद्धतीने सांगितलं. आणि तू मला एक संधी दिलीस बोलण्याच्या, ह्याच्याकरता तुझे खूप आभार. थँक्यू खूप धन्यवाद. थँक्यू. आणि जर का मेसेज द्यायचा असेल तर मेसेज देण्याकरता एवढा काही मोठा व्यक्ती किंवा असं दिग्गज व्यक्ती नाही, पण एक छोटं नक्कीच सदिच्छा मी व्यक्त करू शकतो की सगळ्यांचंच चांगलं हो, सगळ्यांना योग्य मार्ग सापडो आणि तो लवकरात लवकर सापडो आणि सगळ्यांनी ती हुशारी सुरुवातीपासूनच दाखवायला पाहिजे. आपण पॉडकास्टमध्ये फक्त स्टोरी शोधतो, माणसं नाही, पहिली गोष्ट. आणि प्रत्येकाची स्टोरी भारी असते कारण की त्यांनी ती जगलेली असते, बरोबर. आणि ती स्टोरी जर समोर आली ना तर समोरच्या लोकांना किंवा जे हे पॉडकास्ट बघतील त्यांना त्याच्यावरून नक्की काही ना काही शिकायला भेटणार. हे नेटवर्क क्रिएट होत आहे, अनुभव शेअर होत आहेत आणि प्रत्येक वेळेस ठेच खायची गरज नाही. पुढच्यानी ठेच जरी खाल्ली तर मागच्यानी पटकन शहाणं आलं पाहिजे. खरंच आहे. मोटिव्ह तेच आहे की आपली स्टोरी दुसऱ्यापर्यंत शेअर केल्यानंतर त्याला त्यातून 100% काही ना काही शिकायला भेटणार. अगदीच. आता येत्या काळामध्ये अशा गोष्टी ज्या आहेत ज्या जॉब रिलेटेड आहेत ह्या बऱ्याचशा बघायला मिळतील आपल्याला, कारण की जेवढे हवे तेवढे जॉब उपलब्ध नाही आहेत, हे सत्य परिस्थिती आहे. आणि जेवढे जे त्यांना हवंय तसे आपल्याला जर का आपण त्या वरच्या थरात जे काढल्या जातात, सिलेक्ट होतात, त्या थरापर्यंत जायचं असेल तर स्वतःचं नॉलेज कुठेतरी अपग्रेड करावं. बरोबर. आणि याची सुरुवात मी माझ्यापासून करतो की आजपासून तुझ्या चॅनलवरती आल्यानंतर एक गोष्ट मला कळली, माझं नॉलेज जे आहे हे कुठेतरी कमी पडत असेल असं मी गृहीत धरतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी नवीन मी आजपासून वाढ करण्याचं मी नक्कीच तुम्हाला. थँक्यू. थँक्स फॉर जॉईनिंग द सॅम शो.